बातमी डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। या प्रकरणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवसेना पदाधिकारी रवी पाटील आणि नितीन पाटील या दोघांना पोलिसांनी रुग्णालयातून ताब्यात घेतलं। मात्र ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्यानं त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण डोंबिवलीमधील मनसेचे उमेदवार आणि माजी नगरसेवकांनी गर्दी करत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत आजारी असताना, रक्तदाब वाढलेला असताना अशी कारवाई निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं। माझ्या पतीला काही झालं तर प्रशासन जबाबदार असेल, ही दडपशाही नेमकी कुणाची असा सवाल उमेदवार नितीन पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांनी केलाय। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं, मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय आणि सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे। मी पोलिसांचं पोलिसांचा निषेध करतो, कारण ह्या पेशंटचा वाढलेला बीपी, पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला। डॉक्टरांनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे, कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची। हार्टचाही बीपी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत। पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे।